आभार मानत आहे या सायंकाळच्या वेळेस आणि ब्रदर शैलेशचे देखील ते आभार मानत आहेत ही सुंदरशी संधी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाली देवाचं वचन सांगण्यासाठी. So before we get into the word of God, we'll have the prayer. Let us pray. Loving and living Father in heaven, Lord, thank you for giving us a blessed Sabbath evening, Lord. This evening, as we are going to ponder upon your word of God, Lord, and control over my thoughts and whatever the things I'm going to deliver, Lord, it should bring glory and honor to you alone, Lord. Be with Brother Rahul also as he's going to translate, Lord, and give us a good coordination each other, Lord, so that the blessings will be for everybody, Lord. We ask you in this name. Amen. Today's my topic is God's design for the marriage and family. Brother Cyrus has told me I have to speak on the marriage and the family. So God's design for the marriage and family. आज शैलेश यांनी त्यांना सांगितलेलं की लग्नाविषयी परमेश्वराचं वचन काय सांगतं पवित्र शास्त्रातून यावरती काहीतरी तुम्ही बोला असं त्यांना सांगण्यात आलं. तर पवित्र शास्त्रातून आज ते लग्नाविषयी आपल्याला सांगणार आहे. So Psalms chapter 127 verse 1 says, unless the Lord build the house, the builders labor in vain. 127:1. Psalms 127 127 सर्वांनी आपण जर काढलं तर आपल्याला पाहण्यात येईल. Psalms 127 verse 1. स्तोत्रसंहिता 127:1 आपल्याला काय सांगते पवित्र शास्त्रामधून आपण पाहूया. So now here what is the Bible says, unless until the Lord build the house, the labors are in vain. या ठिकाणी असं लिहिलं की जोपर्यंत देवाच्या इच्छे अनुसार घर बांधले जात नाही. So what do you need to understand here the house? या ठिकाणी आपल्याला काय समजून घेण्याची तयारी पाहिजे. So I'm not talking about what is the existing houses where we are living. I'm not talking about that house. तर त्या ठिकाणी सांगतात की मी ज्या ठिकाणी आपण राहतो त्याच्या बाबतीत बोलत नाहीये. So here the house means like a bonding between the two people. या ठिकाणी दोन व्यक्तींच्या मधले जे संबंध आहेत त्याविषयी तर सांगण्याचे प्रयत्न करतात. So unless until the Lord build the house means unless until the Lord form the family, we cannot able to establish the family. म्हणजे जोपर्यंत परमेश्वर त्या दोघांच्या बाबतीत प्रदर्शित करत नाही तोपर्यंत Unless until the Lord's build, we cannot. जोपर्यंत परमेश्वर ते जुळवणी करत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीत त्याच्यातला संबंध कळू शकणार नाही. So now here also we need to understand, if today if we are having as our life partner either wife or the husband, this was the built by the God. आज जर पती पत्नी यांचं जे नातं आहे जर आपल्याला हवं असेल ते परमेश्वराच्या द्वारे असावं. So before we settle into our life, usually we pray to the Lord for the good life partner. म्हणून ज्यावेळेस आपण कोणत्या लग्न संबंधामध्ये जाण्या अगोदर आपण त्यासाठी आपल्या पार्टनरसाठी किंवा आपल्या पती किंवा पत्नीसाठी आपण परमेश्वराकडे आरोळी केली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. So have you prayed for your life partner? काय आपण आपल्या लाईफ पार्टनरसाठी सहचारणीसाठी किंवा पतीसाठी पण प्रार्थना केलेली आहे का? So I have prayed for the 1.5 years before my marriage. तर सांगतात की मी लग्नाच्या अगोदर 1.5 वर्ष प्रार्थना करतो. So when I prayed regarding my marriage, the God has given me as a good life partner for you and me and everybody. त्याचप्रमाणे मी ज्यावेळेस मी या प्रार्थना केल्या परमेश्वराने मला योग्य अशी पत्नी मला मिळाली. त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की आपण देखील असं प्रार्थना करून योग्य पार्टनर आपल्याला मिळवून घ्यावा. Today I wanted to ask, who introduces this marriage? आजचा मथळा ते सांगू की ही लग्न संस्था ही कोणी स्थापना केली. So Genesis chapter 2 verse 18 to 24 says,
God saw the Adam was alone and made Eve. Genesis 2, 18 and 18 and 24. उत्पत्ती 2:18 मध्ये आपण जर वाचलं त्या ठिकाणी सांगितलेले आहे, आपण वाचूया. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करेन. परमेश्वर देवाने सर्व वनपशू व आकाशातील सर्व पक्षी मातीचे घडवल्यावर आता त्यांना कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्यांच्याकडे ते त्याने नेले. तेव्हा आदमाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले ते त्याचे नाव पडले. आदमाने सर्व ग्रामपशु, आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांना नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेल. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक पातळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची पातळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेली. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसाचे मांस आहे. तिला नारी म्हणावे, कारण ती नरापासून बनली आहे. यात तो पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जळून राहील, ती दोघी एक देह होईल. So here what is the Bible clearly says? Adam was alone. He need to have the companion. He made him to sleep. Then he took from the rib bone. He made it as a Eve. या ठिकाणी उत्पत्ती 2:18 मध्ये त्याप्रमाणे सांगितलं की परमेश्वराने हे पाहिलं की मनुष्य एकटा आहे आणि तो एकटा नसावा, त्याच्यामुळे त्याला गाढ निद्रा आणली. त्याच्या बरगाडीपासून त्याने एक स्त्री बनवलेली आहे आणि त्यांना एक एक देह असं केलेलं आहे, पुढे जाऊन सांगितलेलं आहे. So here also Bible also says the man shall not live alone. So that is the reason he has given as a companion. म्हणजे मनुष्य हा एकटा नसावा, तर त्यासाठी सहचरणी असावी असा उद्देश परमेश्वराचा होता. So because the God is the one who introduced the marriage. म्हणजेच असे एक कारण आहे की परमेश्वर केवळ आहे की ज्याने लग्न संस्था स्थापना केलेली आहे. So what is the purpose of this marriage? The man needs a companion, that is a woman. Woman needs a companion, that is a man. लग्न संस्था ही स्थापन करण्याचं कारण काय? स्त्रीसाठी किंवा पुरुषासाठी? So now I wanted to ask the married couple, those who are sitting here, या ठिकाणी ते आपल्याला प्रश्न विचारतात ज्यांचे लग्न झालेलं आहे. so this is he made it as a covenant between the husband and wife, or he made it as a contract agreement. या ठिकाणी पती पत्नी मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय म्हणतात कॉन्ट्रॅक्ट करार जो तुम्ही केला, जो करता त्या कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने आहे. This is not actually contract, this is a covenant. Covenant means we are having as a relation love and affection. This is the reason we are forming as a marriage. It is not like agreement, like I'm going to have it as you will be my wife for 1 year, after that I'm going to give you the divorce. लग्न संस्था ही एक करारासारखी नसून एक प्रतिज्ञा आहे. कमन प्रतिज्ञा आहे की ते एक प्रेम, एकमेकांच्या बाबतीतलं प्रेम आपण एकमेकांना देतो. So here I wanted to ask another question also. Those who are married also, you will say as I love my husband, I love my wife, we say. If anything happened to the wife or the husband, we are so much worrying in our life and we are always concerned about our life partner. आपण ज्यावेळेस एक पती पत्नी या नात्याने एकमेकांवर प्रेम करतो, तर कोणाला त्रास झाल्यानंतर आपण This is a companion between the husband and wife. Then they can, if anything happened to the husband or wife, they will worry about one another. ज्यावेळेस एकमेकांना काही त्रास होतो, तर त्या कोणाला एकाला त्रास झाला तर दुसऱ्याला देखील समजतं त्रास होतो. हा जो एक देवण घेवण त्यांचे आहे. So that means what is that? It is not like agreement, but it is a love and affection we have towards our life partner. म्हणजेच हा एक करार नसून ते एकमेकांबद्दल प्रेम आहे. So now I wanted to ask you, what is the purpose of marriage? लग्न संस्था स्थापन करण्याचं कारण काय?
So purpose of the marriage is a companionship, कंपॅनियनशिप म्हणजे living together, caring together. Correct. एकमेकांसोबत What she राहणं. said correct. Sati. साथीदार. But समजलं तुला? the second one is the purpose of marriage is procreation and parenting. प्रोक्रिएशन Procreation and parenting. उत्पत्ती हो. So that is what it is expanding as our family. म्हणजे ते एक फॅमिली मधून बाहेर पडणार काय म्हणतात त्याला? उद्देश. So now we can see as these two couple are married, they have the two children. So that is God extended their family through the husband and wife. जसं या ठिकाणी फॅमिली आहे, त्यांचे 2 मुलं आहेत, की ते उत्पत्ती त्यांनी निर्माण करावी हा उद्देश परमेश्वराचा आहे. So another importance of purpose of marriage is spiritual growth and holiness. अजून एक लग्न संस्थेचं कारण आहे की आध्यात्मिक वाढ व्हावी And we have to live the holy life. आणि आपण पवित्र जीवन जगावं. So have you come across sometimes when you're spiritually down and your husband or your wife, she is encouraging you to stand for the truth and encouraging your partner to stand for the right cause. असं काही वेळेस होतं की पती पत्नी मध्ये जर कोणी एक आध्यात्मिकता खाली गेला असेल तर दुसरा त्याला उभारण्याचा प्रयत्न करतो, तर ते त्यासाठी आहे. So now here the purpose of marriage is loving and caring and encouraging one another so that we can able to form the family, we can live the together. म्हणजेच या ठिकाणी प्रेम निर्माण करणं आणि एखादा जर खाली जात असेल तर त्याला वरती प्रोत्साहन देणं हे आहे. So now here also Bible clearly mentioned also Jesus Christ is the head of the family and the church is going to be like a wife. या ठिकाणी सांगितले ख्रिस्त देखील घराचा काय आहे प्रमुख, हेड ऑफ द फॅमिली. So that means what is the head of the family always concerned about his wife. So that means is a concern about you and me and the church congregation. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ख्रिस्त हा मस्तक आहे, अगदी त्याप्रमाणे घरातील देखील प्रमुख जो असतो तो घरातील प्रमुख या नात्याने सर्व गोष्टी देवाणघेवाण त्यातून तो करत असतो. So the marriage is very sacred thing and the holy thing, but today marriage is not having us a very much value. खरं पाहिलं असता लग्न संस्था ही एक त्याग देणारी आहे, परंतु आजच्या तारखेला जर आपण पाहिलं Now if you look at it as currently how many marriages are standing for the or how many marriages are lasting for the long period of time. आज आपण पाहिलं आहे का की असे किती दिवस म्हणजे जे लग्न संस्था आहे जास्त दिवस टिकत नाही, किंवा असे काय आहेत का जास्त दिवस टिकलेले आहेत. So now if you look at it as an analysis in the Western countries, US and other countries, out of 4 marriages, 1 marriage is breaking up. जर आपण एक रेशो जर बघितला तर बाहेर गावच्या ज्या लग्न संस्था किंवा लग्न जे आहेत त्या 4 लग्नामध्ये एक लग्न टिकतं. So now if you look at it as an analysis, if you look at it as a few years back, the number of marriages are broken as a very less. Currently there are the many of them, they are giving us a divorce. त्याच रेशोच्या अनुसार आज आपण जर पाहिलं तर त्याचा देखील रेशो फार खाली आलेला आहे. लग्न संस्था ही टिकत नाही. So do you know in India which state highest divorce are there? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त सूटपत्र होतात? So the land we are standing, that is the highest number of broken marriages. आपण ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सूटपत्र घेतले जातात. So more than 18% marriages are breaking because of they have as illegal relation, not able to compromise with the things. या ठिकाणी म्हणजे असे अनेक अनलिगल त्यांचे संबंध आहेत ज्या कारणामुळे
लग्न संस्था किंवा लग्न व्यवहार हा टिकत नाहीये. So now I wanted to ask today why the marriages are not lasting for the long period of time. मग लग्न संस्था ही जास्त दिवस टिकत का नाही? So I know one of the student who completed his theology in Spicer and he started working as a pastor. Not even 6 months, their marriages are broken. एक उदाहरण ते सांगत आहेत की स्पायसर मध्ये थिओलॉजी झालेला एक मुलगा कंप्लीट जाऊन तो कामाला लागला आणि कामाला लागून तो लग्न त्याचं झालेलं तर 6 महिने देखील त्याचं लग्न टिकलं नाही. So when I asked what is the reason for breaking up this marriage, all the silly reasons they are giving. मग त्याला मी विचारलं की तुझं लग्न तुटण्याचं कारण काय, तर त्याने असे उडवडीचे उत्तर त्यांनी दिलेले आहे. So that what is the silly reasons is she told like this, I did like this, and she's not cooperating. These are the adjustable things. त्यांनी जेव्हा विचारल्यानंतर त्यांनी सांगितले हा याच्यामुळं, तिने सांगितलं त्याच्यामुळं, असे एकदम साधे सुधे उत्तर त्यांनी दिलेले आहे जे पटण्यासारखे नाही. So another reason we can see marriages are breaking as the woman or the man they are expecting as a luxury life to live. If a man or the woman, if they don't provide it, they're not happy with the husband or the wife. लग्न संस्था ही न टिकण्याच्या पाठीमागचं दुसरं कारण देखील आहे की ते हे म्हणजे की आजच्या तारखेमध्ये लोकांना लॅविश लक्झरी लाईफ हा म्हणजे सर्व काही पाहिजे हे देखील एक कारण आहे की ज्याच्यामुळे लग्न संस्था आज मोडकळीस आलेली आहे. So even the woman says, I am also earning more than you. Why should I compromise with you? I can take it up, break up. I can marry somebody. स्त्री देखील आजच्या तारखेला म्हणजे की मी तुझ्यापेक्षा जास्त कमवते तर मी तुझ्यासोबत का राहू, हा देखील फरक भरपूर ठिकाणी आज दिसत आहे. So these kind of the divorce, it is not only happening among the heathen, it is happening among the believers. हे फक्त विधर्मी लोकांमध्ये दिसत नाही हे कारण, तर ख्रिस्ती समाजामध्ये देखील दिसत आहे. So do you come across some divorce has happened in the Bible? तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये अशी कोणती घटना किंवा उदाहरण पाहिलं आहे का की ज्याच्यामध्ये सूतपत्र झालेलं आहे? Can you give us some examples from the Bible? Who has taken the divorce? एखादं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही सांगू शकता का? पवित्र शास्त्रामध्ये आहे. So during the Esther time, King Ahasuerus, he gave the divorce to the Susti, his first wife. Esther time. एस्तेरच्या टायमाच्या वेळेस राजा Ahasuerus. आशोरस यांनी एक सूतपत्र दिलेलं आहे. He gave divorce for the Vashti, then he married as a Esther as a second wife. So he is the heathen king. हा विधर्मी राजा होता. So now any other examples we can see among the believers from the New Testament. असंच नवीन करारामध्ये जे बिलीव्ह म्हणजे देवावर विश्वास ठेवणारे असं उदाहरण आहे जे नवीन करारामध्ये तुम्हाला ठाऊक आहे का? So who was the king when Jesus Christ was born? So what about his wife? हेरोदची पत्नी. He gave the divorce for her brother, then she married her elder brother. So that means the husband and the wife are gave the divorce. He married as the same blood relation. या ठिकाणी हेरोद राजाच्या पत्नीने त्याला डायव्हर्स देऊन त्याच्या भावासोबत लग्न केलेलं आहे. So she gave the divorce to the Herod Philip, and she married as a Herod Antipas. अँटिपस या त्यांच्या म्हणजे हेरोद राजाच्या भावासोबत तिने लग्न केलेलं आहे. So during the book which was written in the Malachi chapter 2 verse 13 to 16 also says, you don't need to read, but here also we can see the children of Israelites, they were giving us a divorce to their wife. मलाकी या पुस्तकामध्ये देखील आपण जर पाहिलं 13 to 16. 13 to 16 मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी देखील असंच लिखाण केलेलं आहे. But here we can see the children of Israelites, they knows about the living God, they were giving us a divorce to their wife. या ठिकाणी देवाचे लोक असून देखील त्यांनी काय केले, आपल्या लोकांना सोडलेलं आहे. So do you think as there has a conflict in the family? काय त्याच्यामुळे आपल्या त्या फॅमिलीमध्ये
काही कलश किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत का? So there are not actually conflicts are there. They were attracted to the heathen woman. So that is what they're giving the divorce to his wife and they're marrying as a heathen woman. या ठिकाणी जर मलाकीच्या पुस्तकाच्या अनुसार आपण जर पाहिलं तर हे जे बिलवस जे ख्रिस्ती लोक होते, जे इस्रायली लोक होते, ते विधर्मी लोक स्त्रियांच्याकडे वळाले, त्यांचे आकर्षित झालेले आहेत. So these kind of divorce, these kind of the marriage relations are breaking from the ancient time itself. पण ह्या अशाच प्रकारचे कारण आहेत की ज्यामुळे लग्न कार्य, लग्न संस्था ही मोडकळीस आलेली आहे. So what is the biblical role of the family? Today I wanted to ask about what is the biblical role of the family. मग आध्यात्मिकरित्या आपल्या कुटुंबाचं नियोजन काय? So husband is going to be like a head of the family, like Christ. तो पुरुष घरातील पुरुष जो आहे तो जसा ख्रिस्त मंडळीचा मस्तक आहे, अगदी त्याप्रमाणे पुरुष जो घरातला पुरुष आहे तो घरातला हेड आहे ख्रिस्तासारखा. So now when we face the problems and difficulties in our life, whom we are approaching? The head of the family, Jesus Christ. ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात तर आपण कोणाकडे जातो? ख्रिस्ताकडे जातो. अगदी त्याप्रमाणचं रोल, अगदी त्याप्रमाणचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये हवंय की ज्यावेळेस अडचणी घरामध्ये येतात तर आपण त्या हेड, जो घरातला प्रमुख आहे, त्याच्याकडे त्या सोडवण्याची ताकद हवी. So Rebecca, if you needed as someone whom you are going to approach it. So whom you will approach? Father. Father is the head of the family. He shows his love towards his wife and children. So that is what the children always seek the father's help. या ठिकाणी तर ते सांगतात की रेबिकाला प्रश्न केलेला आहे की जर तुला काही अडचण आली तर तू तो कोणाला अप्रोच करशील, कोणाला तू उचल? तिने उत्तर दिले की माझ्या वडिलांना. तर अगदी त्याप्रमाणे पत्नी, लेकरं हे सर्व हेड ऑफ द फॅमिलीकडे, जो घराचा प्रमुख आहे त्याच्याकडे जातात. So the head of the family responsibility to lift up his family as well as the children in the right manner. मग घरातील प्रमुखाचं ते कार्य आहे की त्यांनी आपल्या पत्नीला, लेकरांना उचलून धरण्यात त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हवी. This is the husband responsibility. त्यांची ती जबाबदारी आहे. So what about the wife responsibilities? अगदी त्याप्रमाणे मग पत्नीची काय जबाबदारी आहे कुटुंबामध्ये? She has to respect the head of the family and support him all his life. तिचं ती जबाबदारी आहे की त्या स्त्रीने, त्या कुटुंबातील स्त्रीने आपल्या पतीला परिपूर्ण सहकार्य केलं पाहिजे आणि आपल्या पतीचा मान सन्मान हा ठेवला पाहिजे. She should stand for her head of the family, any difficulty, any situation. She should not leave him. She should be there to support for him. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्त्रीने आपल्या कुटुंबाच्या अडचणी धुतकारल्या नाही पाहिजे, तर संपूर्णपणे जबाबदारीरित्या आपल्या पतीला आणि आपल्या कुटुंबाला मदत केली पाहिजे. So what about the parents' responsibility? Parents means husband and wife. मग या ठिकाणी पती पत्नीची जबाबदारी काय आहे? So their responsibility is to train their children in the right manner. मग पालकांची ती जबाबदारी आहे की लेकरं देखील योग्यरित्या त्यांची वाढ करणं गरजेचं आहे. So when we got married, only the two person, one is the woman and the other one is a man. When you got married, one is the woman and the other one is a. ज्यावेळेस आपण लग्न करतो तो एक स्त्री आणि एक पुरुष असतो. Then later on, when the children were born, it is like a complete family. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळेस त्यांना दाम्पत्य होतं, ती संपूर्ण एक कुटुंब तयार होतं. So in this family should represent it as a Christ. ती जी संपूर्ण फॅमिली जी आहे, जे कुटुंब आहे, ते ख्रिस्ताला प्रदर्शित करणारं असावं. So that means you need to have it as a family prayer. In your family, Jesus should be the head of your family. मग त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये प्रार्थना ही गरजेचं आहे आणि त्या घराचा ख्रिस्त हा हेड असला पाहिजे. So the house which is meditating and spending time with the prayers and supplication, we can see God's leading in their family. मग या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, कुटुंबामध्ये सर्व परमेश्वराला भजता, ख्रिस्ताला भजता, त्यावेळेस योग्यरित्या ख्रिस्त तुम्हाला चालवतो.
So what is the role of the children? Children has to obey their parents. या ठिकाणी लेकरांची देखील जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. So we should train our children the way God is expecting us. मग या ठिकाणी ज्याप्रमाणे परमेश्वर इच्छितो आपले लेकर कसे असावेत त्याचप्रमाणे आई वडील देखील इच्छितात. If you train our children in the right manner, even they were became old, they will not depart from the God. ज्यावेळेस आपण योग्यरित्या आपल्या लेकरांना शिकवतो तर ते शेवटपर्यंत परमेश्वरामध्ये राहतात. So that means you know it as a what is the responsibility of the head of the family, wife and parent and children. We have to obey all this responsibility to stand for the Christ built family. या ठिकाणी पती पत्नी लेकर आज जे काय आपण जबाबदाऱ्या पाडल्या त्या परमेश्वरामधून त्या पूर्ण केल्या पाहिजेत ती जबाबदारी आहे. So our family has to build on the rock. म्हणजेच आपलं कुटुंब हे एक खडकावर बांधले जाईल. So what do you mean by the rock? Rock means that is a Jesus Christ. That means we have to keep it as Jesus Christ center of our family. खडकाचा अर्थ आपण माहिती आहे की ख्रिस्त. मग त्या ख्रिस्तावरती आपले कुटुंब हे नियोजन केलं पाहिजे. So now केलं पाहिजे. what are the challenges currently we are facing in the families? आज मग आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचे अडचणी पाहतो. So broken communication. तर या ठिकाणी सर सांगतात की घरामधील एकमेकांचा संवाद. So have you experienced sometimes people were sharing husband and wife, they live in the same room, they sleep in the same bed, but they will not talk each other. आज असं पाहण्यात आलेलं आहे की पती पत्नी एका कुटुंबात राहतात, एका घरात राहतात, परंतु घरामध्ये दोघे जण वेगळे राहिल्यासारखे राहतात. So sometimes they will communicate through the word, sometimes they will take it as a stick note and put it on the wall, but they will not talk each other. They were living in the same house. When they come outwardly, they were looking like a best couple. असं पाहण्यात आलेलं आहे की हेच कुटुंब घरामध्ये एकत्र असून देखील व्हॉट्सअपवर चॅटिंग करून एकमेकांना सांगतात किंवा एखादी चिठ्ठी भिंतीला कुठेतरी लावून एकमेकांना संवाद करण्याचा प्रयत्न करतात. So these are the things that are bringing the dissatisfaction. They're giving us a divorce in one day. मग ह्या गोष्टी आपल्याला त्या गोष्टीकडे घेऊन जातात, निराशाकडे घेऊन जातात आणि ही निराशा दोघांच्या नात्यांमध्ये सूटपत्र नोटीस एकमेकांच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. So they're having as a selfish motives and they are not willing to forgive one another. त्यांच्यामध्ये स्वार्थीपणा निर्माण होतो आणि त्याच्यामुळे एकमेकांचे बाबतीत प्रेम तुटले जात. If husband does the mistake, wife is not willing to forgive. If wife does a mistake, husband is not willing to forgive. पती जर चुकत आहे तर पत्नी त्याच्या बाबतीत चुकीची दुरुस्ती किंवा माफी देण्याची इच्छा ठेवत नाही, किंवा पत्नी जर चुकली असेल तर पती तिची माफी देण्याची इच्छा ठेवत नाही. Because they have the selfish motive, that is what they are not having as a good understanding between the families. त्याचं कारण आहे की त्यांच्यामधील असलेला स्वार्थीपणा. Even the children, they don't care for their parents, they don't least bothered about them. अगदी त्याप्रमाणे लेकरांच्या बाबतीत देखील अशा काही गोष्टी घडत आहेत. So why these all the things are happening is the world is influenced by the social media and as well as the network and other things. मग हे असं का घडत आहे की जगामध्ये सोशल मीडिया Culture. So these are the things are going to play as a very important role. So most of the time we are addicted to the mobile phone as well as the TVs, and we are sticking into the TV instead of talking to our families. आजच्या तारखेमध्ये आपण पाहतो की मोबाईल मध्ये सर्व व्यस्त आहेत, मग टीव्ही मध्ये व्यस्त आहेत, त्याच्यामुळे एकमेकांसाठी वेळ नाही. So lack of prayerful life, and nobody is there to give them the spiritual guidance. कमीत कमी प्रार्थना करणं आणि आध्यात्मिकरित्या मार्गदर्शन हे कमी पडल्यामुळं. So if you want to overcome all the challenges, you need to have it as a family prayer in your house. ह्या सर्व गोष्टीतून, ह्या सर्व त्रासामधून जर आपल्याला आज बाहेर पडला असेल तर आपल्याला प्रार्थनेची फार गरज आहे. So have you come across something like a family prayer which has taken place in the Bible? असं पवित्र शास्त्रामध्ये काही उदाहरण आहे की ज्या ठिकाणी कौटुंबिक प्रार्थना केलेली आहे.
So during the Esther time, when king passed the decree to destroy all the Jewish communities, the one family, they prayed for the God's help. एस्टरच्या टायमामध्ये आज सर्वजण एकत्रित आलेले आहेत ते सांगतात प्रार्थना केलेली आहे. During the Jehoshaphat time, and the whole nation, they prayed together when the enemies came to attack. यहोशाच्या देखील टायमाला त्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केलेली आहे ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. So look at the heathen nation, Nineveh, whole nation, they prayed together for the forgiveness from the Lord. विदर्भी याच्यामध्ये आपण होते की Nineveh. निनवे शहर यांनी देखील प्रार्थना केलेली आहे. So this is a family prayer. It is not only our immediate family, the people who gather the one God and one purpose, this is also family. मग या ठिकाणी आपल्या कुटुंबासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. Today you go to the church, that is also one family. आज आपण ज्या चर्चमध्ये सकाळी गेलो होतो. So have you come across sometimes pastors announcing church family, our member is sick, they will announce it. ज्यावेळेस आपण चर्चमध्ये जातो, चर्चमध्ये देखील कोणी आजारी असेल त्यासाठी प्रार्थना होते. एक फॅमिली सारखा आहे. If anything is lacking in your family, today is the day you need to realize and you ask the forgiveness to the Lord and come back to the God. मग आज ही वेळ आहे की आज आपल्या कुटुंबामध्ये जर कोणत्या अडचणी असतील तर परमेश्वराकडे आपल्याला जाणं आहे. If in your family there is no family prayer, today is the day you need to start the family prayer. जर आपल्या कुटुंबामध्ये जर रोज आपली प्रार्थना कौटुंबिक प्रार्थना होत नसेल तर आज ती वेळ आहे की आपण आज प्रार्थना सुरू केली पाहिजे. If any conflicts or any problems are there in your family, this is the day you need to sort out. आज जर आपल्या कुटुंबामध्ये कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्रासदायक असतील तर आज ती वेळ आहे की आपण त्याच्या प्रार्थना केल्या पाहिजे. So we are here to serve the Lord. We are here to represent it as a Christ character. आज आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी आहे. ख्रिस्ताचं आत्मचरित्र आत्मजीवन त्याचं स्थापित करण्याची आपल्याला संधी आहे. So we need to understand the family which we are forming should represent it as a Christ. Otherwise we are going to dishonor to the Lord. जर आज आपण ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व आपल्या कुटुंबात केलं नाही तर आपलं मंडळी आपलं कुटुंब हे बरखास्त किंवा खराब होण्याचे खूप म्हणजे टप्प्यावर आहे. Joshua chapter 24 verse 15 also says, as for me, my house will serve the Lord. यहोशुआ चॅप्टर 24 verse 15. 24 So as for me, my house, we are going to serve the Lord. म्हणजे आपण आपलं कुटुंब देवाला सर्वस्व देणार आहे, सेवा करणार आहे. So we have seen as what are the challenges are facing. So how to build the Christ-centered family today? मग आज आपण ख्रिस्त आपल्या कुटुंबाचा प्रमुख असावा किंवा मध्य असावा. So that means we need to build as a God's family. जेणेकरून आपली कुटुंब हे देवाचं कुटुंब असावं. So when you need to build the God's family, Christ should be center of your family. जर आपण असं समजतो की आपलं कुटुंब देवामध्ये असावं तर ख्रिस्त हा आपला मध्यस्थी असावा आपल्या कुटुंबाचा. So in your family should be there daily devotions and the prayer and as well as the family prayers. त्यासाठी घरामध्ये फॅमिली प्रेयर कौटुंबिक प्रार्थना फार गरजेची आहे. Practices a love and forgiving one another within your family. प्रार्थनेसोबत प्रॅक्टिकली एकमेकांना क्षमा करणं And देखील त्याचा पार्ट आहे. so we need to train the children how they should go according to the gospel. आणि हे देखील पाहणं गरजेचं की आपले लेकरं परमेश्वराच्या इच्छानुसार कसे चालतात. So when we are able to do these all the things, we can able to build the Christ-centered family in our home. मग हे जर आपण पाहिलं तर ख्रिस्त हा आपला कुटुंबाचा मध्यस्थी आहे, मध्य आहे हे आपल्याला समजेल. So if you come across somebody is a broken, whom you know it, what way you are going to encourage them? जर आपण असं कोण पाहिलं की जे दुःखित आहेत, अडचणीत आहेत, तर आपण त्यासाठी काय करू शकतो. So we can tell them God is going to restore your family, God is going to solve your problems. आपण त्यांना या प्रकारे सांगू शकतो की परमेश्वर पुन्हा तुझी कुटुंब प्रस्थापित पुन्हा स्थापना करेल. Maybe your husband is wrong or maybe you are the wrong, but forgive one another and build as a Christian family. कदाचित स्त्री किंवा पुरुष यांच्यामध्ये चुका घडल्या असतील परंतु परमेश्वर त्यांच्यामध्ये दुरुस्ती करेल. So they need to take the Christian counseling so that they will be able to restore their family back. मग अशा लोकांना ख्रिस्ती जनांकडून योग्य माहिती मिळाल्यानंतर
त्यांचं कुटुंब तुटण्यापेक्षा ते वाचवले जाईल. So these are the things are very, very important in our life and to build as a Christian family in our home. ह्या गोष्टी आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. So I want you to read the Galatians chapter 5 verse 22. गलती करा पत्र 22. 22. 22. गलती करा पत्र 5:22. 5:22. आपल्या गर्भातून उत्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, क्षमता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे. अशा विरुद्ध नियम ग्रंथ नाही. So here he is talking about the fruits of the Spirit. या ठिकाणी आध्यात्मिक फळे यांच्या बाबतीत लिहिलेलं आहे. So these fruits of the Spirit should grow in your family. तर हे आध्यात्मिक फळे आपल्या कुटुंबामध्ये निर्माण झाले पाहिजे. These fruits of the Spirit should fruitful in your family. तर हे जे फळ आहेत ते आपल्या कुटुंबामध्ये उगले पाहिजे. So when we are able to experience these all the things, we can able to see our family was a Christ-centered home. मग ह्या गोष्टीतून आपल्या कुटुंबामध्ये जर अनुभव आला तर आपल्याला याच्यातून समजेल की ख्रिस्त आपला मध्यस्थी आपल्या कुटुंबाचा मध्यस्थी आहे. So finally, I wanted to say how Jesus Christ is forgiving his wife. Wife means you and me and the church. ख्रिस्त कशा प्रकारे आपल्या पत्नीला क्षमा करतो. So that means we can see we are like his wife. We are always going away from him. We are always doing as evil things, but still our heavenly Father is forgiving us. याप्रमाणे ख्रिस्त हा मंडळीचा कोण आहे? पती आहे. आपण मंडळी काय आहे? पत्नी आहे. मंडळी वधू. मग वधू जेव्हा काही गोष्टीमध्ये चुकते ती मंडळी पुढे जाते, ख्रिस्ताकडे जाते आणि त्या क्षणाला तो क्षमा करतो. अगदी त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण घडलं पाहिजे. So when we are able to follow this, we can see our family is built by the God. Our family can be Christ-centered family. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी आपण करू तर खरोखर त्यावेळेस आपण समजू शकतो की ख्रिस्त आपल्या कुटुंबाचा मध्यस्थी आहे. So may God bless all our family. May God will be the center of our family so that we can able to represent His character wherever we go. परमेश्वर तुमच्या सर्व कुटुंबाला सर्वांना आशीर्वादित करू जेणेकरून तो आपल्या कुटुंबाचा मध्यस्थी असावा. May God bless all of us. Amen. प्रत्येकाला In heaven, Lord, thank you for giving us this blessed evening, Lord, as we gather together like one family and we are able to learn importance of the marriage and the establishing as a Christ-centered family also, so that your leading we can able to experience your guidance will be there in our life also, Lord, and make us to realize our mistake, make us to forgive one another, so that we will be able to build the Christ-centered home in our lives also, Lord. And this evening we want to remember the brother Ashish as is planning to get the marriage in the next month also, and whatever the plans they are making for the marriage, and both the families also should have the coordination, Lord, and in your time, Lord, the marriage should be conducted, and so that as they are going to form it as a new families, Lord, and bless the Ashish and the future wife also, so that they will be able to live forever and they can able to glorify your name, Lord, and be with Sarika Kolge also, Lord, as she met with the accident. She is going through the challenging situation, and most of the body is affecting with the infection and other problems also, Lord. You know what is their what is our condition also, Lord, and heal her, restore her health back also, Lord. Provide the necessary financial support for the treatment also, so that they will be able to give the right treatment. They can able to glorify your name also, Lord. We want to submit this request also into your hand, Lord, so that your name alone will be glorified, Lord, and be with the rest of the members who gathered here also. If anything lacking in their family, or if any one of their family members also sick and suffering also, provide the needful things, Lord, so that they will be able to overcome all the challenges in their life also, Lord. Be with brother Johnny and his wife also, Lord, and expand this family also, grant the children also, so that your name alone will be glorified, Lord, as they're waiting for the long period of time, Lord.
Lord, we believe in your time you are going to do the miracle in their life also, and continue to their blessed their ministry also, Lord, and be with Brother Rahul and his family members also as they're continuing their ministry also. Use each and everybody also, Lord, and we want to remember the all the families who gathered here also, Lord, and bless them abundantly and to lead them, guide them according to thine will, Lord. Be with Brother Silesh also as is training week after week all the members into the spiritually and guide him also, bless his ministry also, Lord. And wherever he goes, it is a blessing for them also, Lord. Be with the rest of the families who gathered here also, Lord, and bless them abundantly and provide the needful things in their family also, so that your name alone will be glorified, Lord. As we are departing from here, Lord, and as we are going to enter into the new week in the tomorrow onward, as we are going to enter in the new week, Lord, your guidance should be there upon us, Lord, till we meet in the next week, Lord, so that your leading, your guidance will be able to experience in our life, Lord. Continue to use all of us mightily for thy cause, whatever the possibility is, Lord. We ask you in this name. Amen.